हाय, मी शिवानी आणि आजचा दिवस सुरू झाला आमच्या घरातल्या सगळ्यात लाडक्या सदस्यासोबत चिकू म्हणजे माझा पुतण्या. आमचा चिकू म्हणजे आमच्यासाठी फक्त छोटं बेबी नाही, आमचं फुल टाईम एंटरटेनमेंट आणि मस्तीखोर पण आहे. त्याला प्रत्येकजण त्याला एवढ्याच एक्साइटमेंटने एंटरटेन करत असतो जसं की तो आम्हाला करतो. त्याची सगळ्यात आवडीची गोष्ट कोणती म्हणजे त्याचा फेवरेट बॉल दिसला की तो एकदम एक्सायटेड होऊन जातो. आणि मी 2 तास लावून रंगीबेरंगी रांगोळी काढली होती, पण शेवटी पांढऱ्या रांगोळीनेच खरी शोभा आली. मग शेतातली कामं सुरू झाली. कांद्यासाठी शेत तयार करताना म्हणजे शेताला पलटी मारली, गावाकडे असंच म्हणतात. तेव्हा एक सुंदर दृश्य पाहायला मिळालं. शेतात काम सुरू होताच बगळे लगेच हजर. माती खालचे छोटे छोटे किडे बाहेर येतात आणि सगळे शांतपणे त्यांचं अन्न ग्रहण करतात. तर स्वतःच आपलं काम करत असतो. दिवस शेताला ऊन देऊन मग ट्रॅक्टरने त्यात वाफे तयार केले. तर ते एवढे परफेक्ट बनत नाही म्हणून हाताने ते परत नीट केले. असं ऑब्झर्वेशन आहे. बगळे एकदम एवढे पंक्च्युअल कसे? कारण शेतात पलटी मारायचं काम सुरू झालं की त्यांना जणू कोणीतरी व्हॉट्सअपला मेसेजेस करत असतं. आज माती पलटी करणार आहे, जेवण रेडी आहे, जेवायला चला. बगळे शांतपणे आपलं अन्न शोधत होते. आजूबाजूला वेगळे वेगळे पक्षी येत होते आणि निसर्ग जणू आपल्यासमोर काहीतरी कलाच सादर करत असतो. नाही, गुलाबाचं फुल हवेने हलताना उन्हात जरा वेगळं दिसतं आणि सावलीत आल्यावर जरा वेगळं दिसतो. पूर्ण वेलवेटचा लुक आहे. त्याच्या पानांचा वेल असा पसरलेला असतो ना, जणू त्याला कुठे थांबायचंच नसतं. जिथे जागा मिळेल तिथे पसरत असतो. पण तरीही सगळं किती व्यवस्थित वाढतंय. सकाळची रांगोळी संध्याकाळी अशी दिसत होती आणि त्या रांगोळीपासून चिकूच्या मस्तीपर्यंत आणि शेतातल्या बगळ्यांपर्यंत. ब्लॉग आवडला का? खाली कमेंट करा आणि लाईक बटनावर थोडं प्रेम दाखवा.